हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण
सारा सार विचार करा मोठा मोठी नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाचा चिंतने निरसन सकट तयाचा चिंतने निरसन सकट सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार विचार करा मोठा मोठी नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसन सकट तयाच्या चिंतने निरसन सकट नराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल विठ्ठल सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयांच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू जनोनी आकुळी वाचे स्मरे राम घरी हाची नेम हरनिशी तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू
तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतनी निर्झेल संकट कराल दुर्घट सिंधू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासना संपदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदिशम विधींद्रायिति दैवे सदा सुमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणाई तवगुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल बावण पदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाना एका वंदितचे चरण श्री गुरुच्या दरे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत मायबापू आजची जी सेवा आहे ती सेवा माऊली संगीत विद्यालय गणेश महाराज कुळे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने ही टेक्नॉलॉजी तर्फे घेतलेली सेवा आहे. टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. त्या याच्यामध्ये अशा सेवा खरोखरच फार उत्तम आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 10 दिवसाचा सप्ताह त्याच्यामध्ये मला आलेली ही प्राप्त पहिली सेवा म्हटल्यानंतर तिथे नामस्मरणाचा भाग येतो मायबापू. त्या नामस्मरणाकरता हा घेतलेला जो अभंग आहे तो श्रेष्ठ संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा नामपर आणि उपदेशी सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सारासार विचार करा उठाउठे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंताने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. भगवान परमात्म्याचं नाव
भगवान परमात्म्याचं नाव कंठात धरा. त्याच्या चिंतनाने नाहीसी होणारी असंख्य दुर्घट अशी संकट आणि दुर्घट भवसागर नाहीसा होईल. मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे. वाचेने रामाचे स्मरण करा. रात्रंदिवस हाच नेम धरा. आणि जर नामाचे चिंतन केलेत तर कोटी कुळे पवित्र होतील. पण नामाचे प्रेम गायले पाहिजे. नामाचं प्रेम गायलं पाहिजे. नाम गायलं पाहिजे. मायबापो, महाराज माणसाच विचार करण्यास का सांगतात? महाराज जगद्गुरु तुकोबाराय मायबाप हो, माणसाचाच विचार करण्यास का सांगतात? कारण देवाने विचारशक्ती फक्त माणसास दिली. विचारामुळे माणसाचा विकास होऊ शकतो. पशुपक्ष्यांना विचारशक्ती अति अल्प आहे. ते फक्त आहार, निद्रा, भय, मैथून याचाच म्हणजे मर्यादित विचार करतात. मनुष्य होऊन यापुढे जाऊ शकते, पण कोणता विचार करायचा याकरता अनेक ग्रंथ निर्माण झाले. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रथमतः मौली, ज्ञानेश्वरी, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, विवेक चूडामणी, विवेक, विचारसागर रस अशा असंख्य ग्रंथात विस्तृत विचार सांगितलाय. भगवंत अर्जुनाला विचार सांगतात. माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर, आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीठी परिसत असे. ज्ञानेश्वरी हा माऊलीचा सर्वात मोठा ग्रंथ आहे. त्यात सर्व प्रकारचा विचार आहे. जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरीत सापडतात. परमार्थ कसा करावा विचार आहेच, पण संसार कसा करावा काही हाही विचार माऊलीने सांगितलं. किंबहुना हा ग्रंथ म्हणजे विवेकाचे उद्यान आहे. आता अवधारा कथा गहन, जो सकळ कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 28वा विवेक. बागेत उद्यान अनेक प्रकारचे आहेत, वेळी असतात. त्याप्रमाणे या ज्ञानेश्वरीत ग्रंथात असंख्य अनेक विचार सांगितले आहेत. माऊली सांगतात, जे सारासार विचार करतात त्यांनाच संत म्हणावे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मायबाबा, ज्यांच्या जीवनात विचार नाही त्यांच्यात कावळ्यात आणि काही फरक नाही. तुकोबाराय सांगतात, विचार नाही नर खर तो तैसा, वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. यामध्ये काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. काही गोष्टींचा विचार कधी कधी करावा आणि काही गोष्टींचा विचार सतत करावा. काही गोष्टींचा विचार करू नये, अनावश्यक विचार असे म्हणतो आपण. अमेरिकेत काय चालले, भारतात काय चालले, कोणत्या राजकीयाचं काय चाललं, हे सगळे विचार करू नये. मेल्यानंतर माझं काय होईल असा विचार कधीच करू नये. पहा ना, एका गावामध्ये डॉक्टरांच्या हाताखाली शिकलेला एक कंपाऊंडर होता. औषधाचा अभ्यास झाला, फार चांगला त्याला अभ्यास झाला, त्याचा हातगुल चांगला होता. गावी तो शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणाने गावी राहत होता. गावी गेला आणि म्हणाला, एखादी डिस्पेन्सरी खोलू, दवाखाना खोलू. दुधाकरता घरी एक म्हैस होती, बाळगलेली होती. तो ज्या वेळेला मायबाप हो त्या सगळ्या येणाऱ्या व्याधीयुक्त पेशंटना औषधं देत राहायचा. त्यावेळेला त्याच्या मनात नेहमी विचार यायचा, मी म्हशीची शिंग धरून जर म्हशीवर चढलो तर. विचाराचं सांगतोय ना बापू, सारासार विचार काय करावे. म्हशीची शिंगे फार चांगली होती. डॉक्टर विचार, म्हशीच्या शिंगात धरून आपण बसलो आणि मजा येईल आणि मग काय फिरायला मजा येईल, म्हणून तो असे 2 वर्ष विचार करून मायबापू म्हशीची शिंग करून, आणि एका दुसऱ्या वर्षी त्याला त्या विचाराचा इतका परिणाम झाला की त्यांनी म्हशीची शिंग धरली, म्हशीवर आरूढ झाला. म्हशीवरून चालता चालता म्हस गावात गेली आणि मायबापू गावात गेल्यानंतर लोक सर्व दोन्ही बाजूनी, दोन्ही परिसराने लोक तिथे जमली. म्हस बुजली आणि जी धावू लागली. डॉक्टर जो कंपाऊंडर झाला होता त्या डॉक्टरची पाचावर धारण झाली. आणि म्हशीला काय आवडते, पाणी. तिथे तलाव होतं, त्या तलावात म्हस गेली. नशीब त्या कंपाऊंडर रूपी डॉक्टराला पोहता येत होतं, जीव वाचला, थोडं लागलं. असे काही विचार करून जमणार नाही मायबापो. म्हणून सारासार विचार करा, उठाउठी. सार विचार केला पाहिजे, चांगला विचार. निरर्थक विचार करून काही फायदा नाही. विचार करिता वाया जाय काळ, लटके ते मूळ फजितीचे. उगाच विनाकारण विचार केला तर विचार करिता वाया जाय काळ, लटके ते मूळ फजितीचे. या गोष्टीचा कधी कधी विचार करावा, काही गोष्टींचा कधी कधी विचार करावा. को देश को काल हो, को मित्र को वियोग महा, क्वचित अहम कोण वैक्षक्ती इति चिंतम मुहुर्मुहु. माझा देश कोणता, काळ काय आहे, माझे मित्र कसे असावेत, माझे उत्पन्न किती आणि खर्च किती असावा, माझी शक्ती किती, आणि याचा माणसाने सतत विचार करावा. उगाच परदेशी राहण्यामध्ये जाऊन, परदेशात जाऊन कुठे दादागिरी करण्यात, मार खाल्ल्याशिवाय
आपल्याला गत्यंतर नाही. बघा ना, काही वेळेला 80 वर्षाचा म्हातारा जर मुलांबरोबर गोट्या खेळू लागला तर काय होईल हो? तसं भगवान परमात्मा आता उधारा कथागण जे सकळ कौतुका जन्मस्थान के अभिनव उद्यान विवेक तरुचे, तसंच की सततम कीर्तयंतो माम यतंतच दृढव्रता नमस्तंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसायी प्रायचित्ताचे ते नामची नाही पापाचे असे केले. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जय जन्म सहस्री ओळगी जे एक वेळा यावया. इतकं महत्व भगवान माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं असताना आपण असं अनर्थिक विचार केले तर ते बरे नाहीत. आणि आपल्याला जर समजा ध्यानात ठेवा की वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकासी. म्हणून आपले उत्पन्न किती खर्च करावा माणसाने विचार करावा. 1 रुपया उत्पन्न आणि खर्च 2 रुपये चालणार नाही. कर्ज भरायचे, आत्महत्या. आता पहा कोरोनाचा प्रसंग चाललेला आहे, सगळ्या आत्महत्या. मी कोण व माझी शक्ती किती याचाही विचार करावा. काही गोष्टींचा मात्र सतत विचार करावा आहे बघू. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. किंवा आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, कुठून आलो आहे, कोठे जायचे, देहाचा जगाचा काय संबंध आहे. कोहम कदमिदम जातम कोहम के कर्तव्य शदिद्धते, उपादान किमस्ती हम विचार सोयमी दृष्टम. विचार बिघडला की विचार बिघडतो, शेवटी आचारही बिघडतो माय बापू. रामायणातला एक दृष्टांत सांगतो. रामायणामध्ये सीतामातेचा विचार बिघडला. मायावी हरणामुळे राम वनात गेल्या. राम गेल्यानंतर लक्ष्मणाला वाटेल तशा बोलल्या. शेवटी लक्ष्मण रेषा ओलांडली, आचार बिघडला व रावण सीतेश घेऊन गेला. म्हणून सतत विचार करावा. सारासार विचार करा उठा उठी. 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 नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. विठ्ठल 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 विठ्ठल.
नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठा उठे नामधरा कंठे विठोबाचे. संत एकांती बसले सर्व सिद्धांत शोधले. ज्ञानदृष्ट्या उलकिले सारांश काढिले निवडून. ते एक श्री हरीचे नाम. आमच्यावर विश्वास ठेवा. सारात सार असणारे नाम कंठात धरा. या काही गोष्टी असार आहेत. संसार ही असार आहे. त्रिगुण सार निर्गुण हे सार. सारा सार विचार हरिपाठ. या संसारात चित्रपट नाटक तमाशा हे असारात असार आहे. म्हणून साधकाने आपले त्यातला अमूल्य वेळ आयुष्य खर्च करू नये. असारात सार. संसारात त्या 6 गोष्टी येतात. असार हे दुर्ग संसारे. षटपदी मुक्तिदायिनी. विष्णू एकादशी गीता. तुळशी विप्रधेनवा. गरुड पुराणातील एक आहे. विष्णूची भक्ती करावी. एकादशी व्रत करावं. गीतेचे तत्वज्ञानाची अभ्यास करावा. तुळशीची सेवा करावी. तुळशी माळ धारण करावी. ब्राह्मणांची शुद्ध सेवा करावी. गायीची सेवा करावी. मायबापू सारात सार काय. सर्व संतांनी सर्व संसार ब्रह्मरूप केला. कारण 2 असार वस्तू टाकल्या. कोणत्या? अहम आणि ममता. मी व माझे टाकले तर संसारच ब्रह्मरूप होतो. माऊली दृष्टांत देतात. आवडतीये फळी असारे झाली अंटोळी. त्यासाठी अवगळी फळाते कोणी. अध्याय 18 204. आवड्या फळातील आवडणाऱ्या फळातील कोय बी साल टाकली तर गरज गोड असतो. सार सारात सार नामच आहे. नाम साराचे सार. शरणांगता यमकिंकर. याही पुढे जाऊन माऊली ज्ञानोबाराय सांगतात. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून या शूळ पाणी जपता हे वारंवार. म्हणून माणसाने सार नामाकडे ध्यान द्यावं. नाम कंठात धरा. वाणी 4 आहेत. परापश्यंती मध्यमा वैखरी. कंठात नाम धरले तर आत बाहेर फायदाच होतो. राम नाम दीप धरू जेही धैर्यद्वार. तुलसी बाहर भीतरू जय चाहसी उजियार. नामाने कंठामध्ये नाम धरलं असताना आतही आणि बाहेरही. कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जणी प्रकाश. दुसऱ्या चरणात फायदे काय. या नामाचे फायदे काय. प्रत्येक जण ह्या कलियुगामध्ये प्रत्येक जण काही ना काही देताना संतांना पूर्वी 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी लिहिलेला हा बघा. माय बापू म्हणजे कोणाला काहीतरी हवं म्हणून काहीतरी अभ्यास करतील. याचा म्हणून फळ काय त्याचं. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्घट तराल दुर्घट दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. कराल दुर्घट भवसी. कराल दुर्घट भवसी. कराल दुर्घट भवसी. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. जय जय विठुब्बार पुमाई. जय जय विठुब्बार पुमाई. जय जय विठुब्बार पुमाई.
म्हणून महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घड भव सिंधू. चिंतनाचे 4 प्रकार आहेत: वेद चिंतन, विषय चिंतन, परदोष चिंतन आणि भगवत चिंतन. माय बापू, व्यर्थ चिंतन, नको त्या गोष्टीचा व्यर्थ विचार करणं, चिंतन करणं, याला व्यर्थ चिंतन. मला हे मिळाले नाही, मला ते मिळाले नाही, याचा उपभोग घेतला, त्याचा उपभोग घेतला, विषय चिंतन. हा तसा तो तसा, परदोष चिंतन. कोणा दुसऱ्याचे दोष पाहू नये, आपल्या अंतःकरण मलिन होते. दुसऱ्याकडे एक बोट दाखवले तर आपल्याकडे 3 बोटे येतात. माय बापू, दुसरा एकपट तर आपण तिप्पट मूर्ख ठरतो. नेहमी नामाचे, संतांच्या ग्रंथांचे चिंतन करणे म्हणजे भगवत चिंतन. नामाच्या चिंतनाने सर्व संकटे नाहीशी होतात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती वेगणे. 12 वाटा म्हणजे शरीरास 9 द्वारे उघड आहेत, गुप्त द्वारे 3 आहेत: नाभी, कपाळ आणि टाळू. जर चित्तात नाम शिरले तर त्यांच्या भीतीने सर्व संकटे मिळेल त्या वाटेने भक्ताची सर्व संकटे भगवान परमात्मा काय करतो? दूर करतो. प्रल्हाद, पांडव वगैरे यापेक्षा मोठा फायदा म्हणजे तो भवसागर स्वतःच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवास पार करता येत नाही. तो नामचिंतनाने नाहीसा होतो. करिता विचार तो हा दृढ संसार,
ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्ये. अर्थात नामचिंतनाने इहलोक परलौकिक संकट नाहीसे होतात. अर्थात नामचिंतनाने इहलोक आणि परलौकिक म्हणून ही पायीवारी, ही जी पायीवारी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. म्हणून या कोळे महाराजांचे खरोखरच या 10 दिवसामध्ये ठेवलेले जे कीर्तनकार आहेत त्यांचे मोठमोठे महात्मे आहेत. हरिभाऊ रिंगे महाराज गुरुजी हरिभाऊ रिंगे महाराज ब्रह्मनिश, दळवी महाराज, सूर्यवंशी महाराज, किती नावं सांगायची. फार उत्तम ज्ञानी पुरुष. 30-40 वर्ष हे लोक भगवान परमात्म्याशी संतांच्या संगतीत आपला संतांच्या मागची सेवा करत 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 अशा कोळे महाराजांच्या या सगळ्या सौंगड्यांना घेऊन फार उत्तम असं ही सगळी परिक्रमा चालू ठेवली आहे. ऑनलाईन ही जी सगळी चाललेली आहे टेक्नॉलॉजीची, हेही आपल्याला शिकलं पाहिजे. आज आपण शिकतो आहोत. माय बापो हो, मलाही याच्यामध्ये जास्त काही शिकणं नाही, तरी देखील पहिली सेवा आली नामावरती बोलावं. नाम किती बोलल्याने शेषाच्या जीवा दुभंगल्या माय बापू. नाम कसं आहे? नाम चांगले चांगले, नामाच्या चिंतने 12 वाटा पडते वेगणे. म्हणून करिता विचार विठ्ठल आम्हासच का सांगतात? ते म्हणतात माणसाच्या कुळात जन्म झालाय म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणून महाराज 3ऱ्या चरणात सांगतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धर्याची नेम अहर्निसी, धर्याची नेम अहर्निसी, धर्याची नेम अहर्निसी, धर्याची नेम अहर्निसी. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम अहर्निसी. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. निरसेल संकट. निरसेल संकट. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम हरणीसी. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम हरणीसी. स्मरण करा माय बापू. माणसाच्या जन्माला आलात आणि कुळात एकाच्या उत्तम कुळात जन्माला आलात. भगवान परमात्म्याचं नाम स्मरा आणि हा नेम धरा. स्मरण करणे, स्मरण म्हणजे मरणाबरोबर येते ते स्मरण. सर्वजण मरणार. येताना संकटे, येताना एकटे आणि जाताना सुद्धा एकटे माय बापू. येताना उघडे जाताना उघडे. बँक 7-12 काही बरोबर येत नाही.
फक्त सेवा येते, चिंतन येते, नामस्मरण येते, आपल्या बरोबर जमा होते. नको ते करताना पाप होते, ते बरोबर येते. एका गावामध्ये एक कीर्तनकार होते. ते कीर्तन करत असताना सांगतात, हे सगळ्या गावातील सगळी लोक मरणार. त्याच्यामध्ये एक म्हातारी होती. हे एवढं काय, अगा मरहा बोल न साती, मेलिया परिरडती, असते जात न गणती, गहिंसकपणे. तिथे एक म्हातारी होती. ती हसायला ऐकली. मायबापो हसायला लागली. कीर्तनकाराने सर्व विस्तृत असा उत्तम असा कीर्तनाचं ते सगळं सांगितल्यानंतर त्या आजीबाईला विचारलं, आजीबाई सगळे फार मला शिव्या देऊ लागले, माझी निंदा नालस्ती करू लागली, कीर्तनकार हा बरा नाही, सगळे मरणार म्हणतो, तुम्ही का हसता? अरे महाराज, तुम्ही सांगितलं या गावातली सगळी माणसं मरणार, मी या गावातली नाही, मी पाहुणी आहे. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून माय बापू देवाने मुख दिलं आहे, त्या मुखाने काय करायचं, मुखाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामापरते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. नामापरत साधन सोपं नाही माय बापू. म्हणून नामा म्हणे धन्य जन्म जया पंढरीचा नेम, तयांती पुरुषोत्तम जीवे भावे हंसंबे. तुका म्हणे नेम प्राण सवसती, तरीच्या गोष्टी विठोबाची. विठ्ठल विठ्ठल तुकाने भगवान परमात्म्याचं इथे 4 कमळ आहे. तसं शरीरामध्ये 7 कमळे आहेत. चरण कमळ, नाभी कमळ, हृदय कमळ, कर कमळ, शिर कमळ, नेत्र कमळ, मुख कमळ. वाचेचा उपयोग स्मरणांत करता करायचा, नामस्मरण रात्रंदिवस करायचा, अशा प्रकारचा आहे. काळंदी देऊची वारी, वार्षिक नेम 15 दिवसांनी एकादशी करणे, हा एक नेम महत्वाचा. जो एकादशी तो विष्णू करतो, तो विष्णू समान होतो. ऐका व्रताचे महिमा, नेम्याचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोणत्यांची गती होईल. घेणं तुकोबाराय सांगतात, महिन्यातून 6 उपवास केले तरी तब्येत चांगली राहील. 2 देवता संतुष्ट होतील. स्वतः अर्धे खातो आणि अर्धे डॉक्टराला देतो. तिसरा महत्वाचा नेम नामस्मरण, सतत नामस्मरण. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम लक्ष्मी वल्लभ नामचिंतनानं नाम घेणाऱ्याचाच फायदा होतो. आणखीन कोणाचा फायदा होतो? महाराज म्हणतात, नामधारकाची कोटी कुळे पुणित होतात. कोटी एक नाही, असंख्य बहुत जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत, तरीच होई हरिभक्त कृपावंत मानसी. म्हणून म्हणिया रातयाचा, दासोपल्या दासांचा अनुसरले वाचा, काया म्हणे विठ्ठले. आम्ही भूमीवै एक देवाची, निधान वाचे सापडले, तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप. नचळे हा मंत्र न म्हणे, याती कुळ न लगे काळ वेळ उच्चारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हवा हृदयात.
निरसेल संकट. विठ्ठल 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 म्हणून महाराज म्हणतात काय बापू महाराज म्हणतात नामधारकाची कोटी कुळे पवित्र होतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठवाचे एके नामपी सुपुष्पेण पुष्पितेन सुगंधिजा वशितम तद्वनम वनम सर्व सुपुत्रेण कुलम तथा. एका वनात एक सुगंधी फुल असेल तरी पण ते वन कसं सुगंधी राहतं, चंदनाने बोरी व्यापिलेल्या. अशा प्रकारे पहा ना, हनुमंतराय कपिकुळात आले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारचं आहे काय बापू आपल्या भारताचा असा भारत आपल्या भारताचा असा इतिहास आहे. एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये अध्याय 2 मध्ये नवभागवन महाभागा मुनियो हर्षवंसिता अमनावा दर्शन आत्मविद्या विशारदा कवी हरिये अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायना अविर्होत्रे द्रोमिल समशकर भाजना ऋषभ कुळामध्ये कुळदीप स्नेह सूत्रे विण दैदिप्य नवही जण सद्रुपे सायुज्य स्वरूपाकारक देहे वै साहारी. त्यामध्ये देहे वै साहारी असा प्रिय असे नवनारायण मधला हरी हे सांगतात. प्रणय रचना धृतांग शीघ्रम सभवती भागवतान उक्ता अवचटे तोंडालिया हरी सकळ पातके संहारी. हे हरिनाम निरंतरी जे निज जरी गरजती. हे त्यांचे जीवेवरी नामनाचे अंतरी ते धन्य धन्य संसारी. स्वानंदे हरी गरजतू नामा सरिसाच हरी दिघे हृदया माझारी येणे नाके अभ्यंतरी लागे पुरी हृदय शुद्धी. विठोपोटी कुळे ती पुणित भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. माझी अल्पशा अल्पबुद्धीप्रमाणे हे व्हॉइस रेकॉर्डिंगच्या याच्यामध्ये आम्हाला जसं करता आलं त्याप्रमाणे सेवा केली. सर्व मायबापांना संत सज्जनांना विनंती आहे की मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. मुखात नाम घेतल्याशिवाय हाच मोक्ष आहे. सतत नाम स्मरण करणे आणि काळाला सध्या या विश्वामध्ये हा कोरोना विषाणू आलेला आहे. या विषाणू करता पूर्वीच आमच्या मायबापांनी नारद भक्ती सूत्रामध्ये असंख्य संत मायबापांनी नव्हे तर माऊलीच्या नंतर अवतार जो नाथबाबांचा झाला त्यांचा शकुन प्रकरण पाहून घ्यावं मायबापो. तुम्हा आम्हा सगळ्यांनी काळजी घ्या. हृदयामध्ये काळजी कशाची घ्यायची. युक्ताहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे नेम वारकऱ्याने पाळले पाहिजेत. मुखात नाम घेतलं सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि मायबापो ते तुम्ही कराल. आणि ते नामस्मरण ज्यांनी शिकवलं आणि आज आपल्याला कीर्तन सेवा करण्याकरता ही संधी दिली त्यास माऊली ज्ञानोबाराय यांच्या कृपेचं हे देणं आहे. आणि म्हणून त्यांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतनी निरसेल संकट
तयाच्या चिंतने निरसेल संकट तुका म्हणे कोटी कुळीते पुनीदा हाय तुका म्हणे गोडी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू 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 तराल 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 दुर्घट तराल दुर्घट भवसिंधू 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 तराल दुर्घट भवसिंधू तराल दुर्घट भवसिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट निरसेल संकट निरसेल संकट यांच्या प्रसादे काही बोलिलो नो दे मद क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती नो ह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे मद क्षमा करणे संती नो अंगभूत विठ्ठल जय जय विठ्ठल, जय